राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज दिवसभराच्या अतिशय महत्त्वपूर्णच्या बातम्या आलेल्या आहेत। तसेच आपल्याला कर्जमाफी संदर्भात एक सर्वात मोठी अपडेट समोर आलेली आहे। त्यामुळे ह्या व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पहा, कुठेही स्किप करू नका। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। राज्यात 7,61,000 टन हरभरा खरेदीला मंजुरी, उत्पादनाच्या 20% उद्दिष्ट, केंद्रीय कृषी मंत्र्यांची घोषणा। मराठवाड्याला अनुशेष अनुदानाचा वाटा कमीच, खडकाळ जमिनीत स्ट्रॉबेरीची गोड क्रांती, अर्ध्या एकरात लाखोंचे उत्पादन अपेक्षित। अंजीर पिकामध्ये यश मिळाल्यानंतरही दोन्ही भावांनी स्ट्रॉबेरी पिकांचा प्रयोग करण्याचा निर्णय घेतला। महाबळेश्वर पाचगणी परिसरातील शेतकऱ्यांशी संवाद साधून तांत्रिक माहिती आत्मसात केली आहे। कमी कालावधीत कलमी वांग्यांचा फायदा, 60 दिवसात काढणी, 100 रुपयापर्यंत दर जाण्याची शक्यता, कमी पाण्यात हमखास उत्पन्न। छत्रपती संभाजीनगरच्या कन्नड तालुक्यात ट्रॅक्टरला अज्ञातांकडून आग लावण्यात आली, शेतकऱ्यांचे 9 लाखांचे नुकसान झाले। छत्रपती संभाजीनगरच्या कन्नड तालुक्यात मोबाईल शॉपीतून बनावट बियांची विक्री, कृषी विभागाचा छापा, दुकान सील केलेले आहे। रमजान उपवासाने सुक्या मेव्याला भाव, बाजारामध्ये खजुराला सर्वाधिक मागणी। सुक्या मेव्याचे भाव, बाजारातील प्रति किलोचे दर आपण स्क्रीनवरती बघू शकताय। उंडणगाव परिसरात अवकाळी पावसाचा शिडकावा, शेतकऱ्यांची उडाली तारांबळ। सोलारची 3.74 लाखांची केबल लंपास, फुलंब्री तालुक्यातील घटना। नागपूर जिल्ह्यात वाडी येथे रेशन धान्याची खरेदी विक्री, गल्लीत ऑटो फिरत असल्याने संताप, अशी हिंमत येते तरी कुठून, या गैरप्रकाराला कोणाचा पाठिंबा आहे? चोपडा बाजार समितीत धान्यांची विक्रमी आवक आलेली आहे। निर्यात बंदीमुळे भाव घसरलेले आहेत। जिल्ह्यातून शेतकऱ्यांचा माल बाजार समितीत। एरंडोल तालुक्यात 2000 शेतकऱ्यांचे अतिवृष्टी अनुदान अखेर बँक खात्यात जमा झाले। आता 800 शेतकऱ्यांना लवकरच मिळणार 2025चा अनुदानाचा लाभ। एरंडोल येथे महामार्गावर उड्डाणपुलाचे काम रखडलेले आहे। शेतकऱ्यांची घरे दक्षिणेकडे आणि जमीन उत्तरेकडे। 40गावला CCI कडून 12,000 क्विंटलची कापूस खरेदी, 3,890 शेतकऱ्यांची नोंदणी झालेली आहे। अकोला जिल्ह्यात नवीन गहू बाजारात दाखल झालेला आहे। प्रति क्विंटल 2700 रुपयांचा दर देखील मिळालेला आहे। कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये गव्हाची आवक वाढलेली आहे। परागी भवनात अडथळा, मूर्तिजापूर तालुक्यात कांदा बीज उत्पादनात घट होण्याची शक्यता। अकोला जिल्ह्यात 1,24,00,000 खर्चातून बांधलेला डांबरी रस्ता 2 वर्षातच उखडला। रस्त्यामध्ये खड्ड्यांमुळे वाहनं चालविणे कठीण आहे, ग्रामस्थ त्रस्त झालेले आहेत। प्रवाशांच्या सुरक्षेवर नजर ठेवणार बस स्थानक, CCTVने स्मार्ट होणार। अहिल्यानगर जिल्ह्यातील 19 बस स्थानकात CCTV कॅमेरे बदल करण्याचा महामंडळाचा प्रयत्न सुरू आहे। गोळी सेंटरच्या नावाखाली गुटखा विक्री उघड, जामखेडमध्ये 2 ठिकाणी छापे, दोघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला। अहिल्यानगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यात अज्ञात आजाराने पारनेरमधील 20 गायी दगावल्या। उन्हाचा तडाखा वाढताच अहिल्यानगर जिल्ह्यात माठांनी बाजार सजला। मालमत्ता धारकांना दिलासा, करदात्यांना 100% शास्ती माफी, 25 फेब्रुवारी ते 10 मार्च पर्यंत घेता येणार सवलत। महापालिकेला दरमहा 4.68 कोटी रुपयांचा तफावत। अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये बहीण भावाचे मोबाईल हिसकावून चोरटे पसार, महाविद्यालयातून घरी जाताना घटना घडली। मीटरचा स्मार्टपणा, वीज पुरवठा मुंबईहून बंद होणार, ग्राहकांना शॉक, थकीत वीज बिल ग्राहकांवर कारवाई, आरोप प्रत्यारोप। नाशिक जिल्ह्यात धरणाच्या पाण्यावर अवलंबून असलेल्या गावांचे आरोग्य धोक्यात आलेले आहेत। नदी पात्रात वाढलेल्या जलपर्णी त्वरित काढण्याची होते सातत्याने मागणी। नाशिकमध्ये होळीसाठी हाराकडे तयार करण्यास वेग, बाजारपेठ सजली, पाबळकर कुटुंबाची 15 वर्षांची परंपरा। ढगाळ हवामानामुळे सोंगणी पडणार लांबणीवर,
लासलगावला कांदा दर घसरल्याने शेतकऱ्यांनी बंद पाडले लिलाव. 800 रुपयांखाली दर, सव्वा तासाने लिलाव प्रक्रिया सुरळीत सुरू. बाजारामध्ये मालेगावी टरबुजांची आवक वाढलेली आहे. राज्यात 7,61,000 टन हरभरा खरेदीला मंजुरी, उत्पादनाच्या 20%च उद्दिष्ट, केंद्रीय कृषी मंत्र्यांची घोषणा. मराठवाड्याला अनुशेष अनुदानाचा वाटा कमीच. खडकाळ जमिनीत स्ट्रॉबेरीची गोड क्रांती, अर्ध्या एकरात लाखोंचे उत्पादन अपेक्षित. अंजीर पिकामध्ये यश मिळाल्यानंतरही दोन्ही भावांनी स्ट्रॉबेरी पिकांचा प्रयोग करण्याचा निर्णय घेतला. महाबळेश्वर पाचगणी परिसरातील शेतकऱ्यांशी संवाद साधून तांत्रिक माहिती आत्मसात केली आहे. कमी कालावधीत कलमी वांग्यांचा फायदा, 60 दिवसात काढणी, 100 रुपयापर्यंत दर जाण्याची शक्यता. कमी पाण्यात हमखास उत्पन्न. छत्रपती संभाजीनगरच्या कन्नड तालुक्यात ट्रॅक्टरला अज्ञातांकडून आग लावण्यात आली. शेतकऱ्यांचे 9 लाखांचे नुकसान झाले. छत्रपती संभाजीनगरच्या कन्नड तालुक्यात मोबाईल शॉपीतून बनावट बियांची विक्री. कृषी विभागाचा छापा, दुकान सील केलेले आहे. रमजान उपवासाने सुक्या मेव्याला भाव, बाजारामध्ये खजुराला सर्वाधिक मागणी. सुक्या मेव्याचे भाव, बाजारातील प्रति किलोचे दर आपण स्क्रीनवरती बघू शकताय. उंडणगाव परिसरात अवकाळी पावसाचा शिडकावा, शेतकऱ्यांची उडाली तारांबळ. सोलारची 3.74 लाखांची केबल लंपास, फुलंब्री तालुक्यातील घटना. नागपूर जिल्ह्यात वाडी येथे रेशन धान्याची खरेदी विक्री. गल्लीत ऑटो फिरत असल्याने संताप. अशी हिंमत येते तरी कुठून? या गैरप्रकाराला कोणाचा पाठिंबा आहे? चोपडा बाजार समितीत धान्यांची विक्रमी आवक आलेली आहे. निर्यात बंदीमुळे भाव घसरलेले आहेत. जिल्ह्यातून शेतकऱ्यांचा माल बाजार समितीत. एरंडोल तालुक्यात 2000 शेतकऱ्यांचे अतिवृष्टी अनुदान अखेर बँक खात्यात जमा झाले. आता 800 शेतकऱ्यांना लवकरच मिळणार 2025चा अनुदानाचा लाभ. एरंडोल येथे महामार्गावर उड्डाणपुलाचे काम रखडलेले आहे. शेतकऱ्यांची घरे दक्षिणेकडे आणि जमीन उत्तरेकडे. 40गावला CCI कडून 12,000 क्विंटलची कापूस खरेदी. 3,890 शेतकऱ्यांची नोंदणी झालेली आहे. अकोला जिल्ह्यात नवीन गहू बाजारात दाखल झालेला आहे. प्रति क्विंटल 2700 रुपयांचा दर देखील मिळालेला आहे. कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये गव्हाची आवक वाढलेली आहे. परागी भवनात अडथळा, मूर्तिजापूर तालुक्यात कांदा बीज उत्पादनात घट होण्याची शक्यता. अकोला जिल्ह्यात 1,24,00,000 खर्चातून बांधलेला डांबरी रस्ता 2 वर्षातच उखडला. रस्त्यामध्ये खड्ड्यांमुळे वाहनं चालविणे कठीण आहे. ग्रामस्थ त्रस्त झालेले आहेत. प्रवाशांच्या सुरक्षेवर नजर ठेवणार बस स्थानक, CCTVने स्मार्ट होणार. अहिल्यानगर जिल्ह्यातील 19 बस स्थानकात CCTV कॅमेरे बदल करण्याचा महामंडळाचा प्रयत्न सुरू आहे. गोळी सेंटरच्या नावाखाली गुटखा विक्री उघड. जामखेडमध्ये 2 ठिकाणी छापे, दोघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला. अहिल्यानगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यात अज्ञात आजाराने पारनेरमधील 20 गायी दगावल्या. उन्हाचा तडाखा वाढताच अहिल्यानगर जिल्ह्यात माठांनी बाजार सजला. मालमत्ता धारकांना दिलासा, करदात्यांना 100% शास्ती माफी. 25 फेब्रुवारी ते 10 मार्च पर्यंत घेता येणार सवलत. महापालिकेला दरमहा 4.68 कोटी रुपयांचा तफावत.